आत्मवंदन भारतीय संस्कृतीचे आधारभूत तत्व. पहा 7 प्रकारचे स्नान. मंत्रस्नान, गुरुमंत्राचा जप करीत स्वतःला शुद्ध करणे. भौमस्नान, शरीराला पवित्र माती लावून शुद्धी मानली जाते. तिसरे आहे अग्निस्नान. अग्निस्नान मंत्र जाप करीत संपूर्ण शरीराला भस्म, उदी, राख लावली जाते. त्यानंतर आहे वायव्य स्नान. गायीच्या चरणाची धूल म्हणजेच गोधूळ लावली जाते. ती सुद्धा पवित्र मानली जाते. दिव्य स्नान, सूर्य आकाशात दिसत असेल आणि पाऊस पडत असेल त्यावेळी सूर्यकिरणांमध्ये पावसांच्या थेंबांनी केलेले स्नान. वारुण स्नान, पाण्यात उडी मारून स्नान करणे याला वारुण स्नान असे म्हणतात. घरात वारुण स्नान म्हणजे पाण्याने स्नान करणे होय. मानसिक स्नान, मी आत्मा आहे, मी चैतन्य आहे, हरिओम, पंचभौतिक शरीर मी नाही. बदलणाऱ्या मनाला मी जाणतो. बुद्धीचे निर्णय बदलतात, भावही बदलतात. हे सर्व बदलणारे आहे. त्यांना जाणणारा मी अबदल आत्मा आहे. ओम परमात्मने नमः. ओम परमात्मने. अशा प्रकारे आत्मचिंतन करणाऱ्याला म्हणतात मानसिक स्नान. सप्तर्षी कश्यप, अत्रि, भरद्वाज, वशिष्ठ, जमदाग्नी आणि विश्वामित्र, गौतम हे सर्व आपल्या भविष्य पुराणामध्ये सांगण्यात आले आहे. या प्रकारचे सप्त या अंकाला महत्त्व आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.